प्रत्येक राजकीय अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक काकापुतणे असे आहेत की जे उत्तम काम करतात, पण त्याही पेक्षा अशी उदाहरणे आहेत की ज्यामध्ये पुतण्या काकाविरुद्ध बंड करताना दिसतात। अगदीच ताजं उदाहरण म्हणजे अजितदादा। आता याच राष्ट्रवादी पक्षातील दुसरी एक काका पुतण्याची जोडी चर्चेत आली आहे। झालं असं की काटोल नगर परिषदच्या विकास कामाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम चालू होता, पण तिथं वेगळंच राजकारण सुरू झालं आणि राज्यातील अनिल देशमुख आणि आशिष देशमुख यांच्या रूपाने पुन्हा एका काका पुतण्याचा वाद चव्हाट्यावर आला। हा वाद आता आगामी विधानसभा निवडणुकीत पाहायला मिळणार अशी चर्चा सर्वत्र आहे। पाहूया काय आहे हे प्रकरण। नमस्कार, मी मीनाक्षी सदाशिव, तुम्ही पाहताय महाराष्ट्र भूमी। काटोल नगर परिषदच्या विकास कामाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम चालू होता। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होत असलेल्या शासकीय कार्यक्रमात अनिल देशमुख, आशिष देशमुख हे काका पुतण्या एकमेकांना भिडले। आशिष देशमुख यांनी आपल्या भाषणात काटोल मतदारसंघाच्या विकासावरून थेट अनिल देशमुख यांना टार्गेट करत ते काटोलचे आमदार होते तेव्हा कसा विकास झाला, आता तसा विकास होत नसल्याचा दावा देखील त्यांनी केला। त्यामुळे भाषण झालेले असताना देखील अनिल देशमुख हे भाषण करण्यास पुन्हा उभे राहिले। मी एक शब्द राजकीय बोललो नाही, मात्र आशिष देशमुख बोलले। हा राजकीय कार्यक्रम नाही। 2014ला काटोल मधून निवडून आला तर मग 2019ला का पळून गेला असा टोला अनिल देशमुख यांनी आशिष देशमुख यांना लगावला। नंतर भाजप कार्यकर्ते आक्रमक झाल्याने अनिल देशमुख यांना आपले भाषण थांबवावे लागले। राष्ट्रवादीचे नेते राहुल देशमुख यांनी त्यांना भाषण करून देण्याची विनंती केली। राहुल देशमुख यांनी आपल्या भाषणात भाजपवर टीका केली, त्यामुळे भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झाले। देशमुख आणि भाजपचे कार्यकर्ते भिडले। नंतर फडणवीस यांच्या मध्यस्थीने वातावरण शांत झालं। मात्र कार्यक्रम झाल्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना आशिष यांनी आगामी निवडणुकीचे संकेत दिले आणि सर्वत्र कोण बाजी मारेल अशी चर्चा सुरू झाली। तर पाहूया या मतदारसंघात कोणाची किती ताकद आहे। भाजपा ते काँग्रेस व्हाया विदर्भवादी संघटना असा आशिष देशमुख यांचा आजवरचा राजकीय प्रवास असून त्यांच्यातील धरसोड वृत्ती त्यांना एका पक्षात स्थिर राहू देत नाही असं बोललं जातं। 50 वर्षांच्या डॉक्टर आशिष देशमुख यांची राजकीय पार्श्वभूमी काँग्रेसची। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी प्रदेशाध्यक्ष मंत्री रणजित देशमुख यांचे ते पुत्र। जिल्ह्यातील राजकारणात केदार गटाशी न पटल्याने आशिष देशमुख भाजपामध्ये गेले। सावनेर मतदारसंघातून ते केदार यांच्या विरोधात निवडणूक लढले व पराभूत झाले। 2014च्या निवडणुकीत त्यांना भाजपाने सावनेर ऐवजी काटोल मतदारसंघातून उमेदवारी दिली। या निवडणुकीत आशिष देशमुख यांनी त्यांचे काका व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांचा पराभव करून प्रथम विधानसभेत प्रवेश केला। ऑक्टोबर 2018 मध्ये त्यांनी काटोल विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा देऊन वर्धा येथे राहुल गांधी यांच्या जाहीर सभेत काँग्रेसमध्ये प्रवेश केला। काँग्रेसने त्यांना 2019च्या विधानसभा निवडणुकीत पश्चिम नागपूर मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार व तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात रिंगणात उतरवले, मात्र त्यांचा पराभव झाला। विधानसभा निवडणुकीत पराभवानंतर ते काँग्रेसमध्ये सक्रिय राहिले नाही। त्यांनी काँग्रेसमध्येही पक्ष नेतृत्वावर टीका करणे सुरूच ठेवले। काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत आशिष देशमुख यांनी गांधी कुटुंबियांचे उमेदवार खरगे यांच्याऐवजी त्यांचे प्रतिस्पर्धी शशी थरूर यांचा प्रचार केला। त्यांनी थरूर यांचा नागपूर दौराही घडवून आणला होता। त्यानंतर नागपूर जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेस विरुद्ध प्रचार केल्याचा त्यांच्यावर आरोप होता। तत्कालीन मंत्री सुनील केदार यांची मंत्रिपदावरून हकालपट्टी करण्याची मागणी केली होती। तेव्हापासून आशिष देशमुख पक्षश्रेष्ठींच्या मनातून उतरले होते। दरम्यानच्या काळात त्यांनी पुन्हा स्वतंत्र विदर्भ राज्याचा मुद्दा हाती घेतला। त्यानंतरच्या काळात अनेक कारणांवरून निलंबित करण्यात आलं। काँग्रेस भाजपा पुन्हा काँग्रेस असा प्रवास केलेल्या आशिष देशमुख यांनी आता पुन्हा भाजपात प्रवेश केला आहे। तर दुसरीकडे अनिल देशमुख बेलवर बाहेर आल्यानंतर ज्या पद्धतीने त्यांचं स्वागत करण्यात आलं त्यातून अजूनही मतदारसंघात त्यांचंच वर्चस्व असल्याचं दिसून आलं। नागपुरातील काटोल मतदारसंघ अनिल देशमुखांच्या बालेकिल्ल्याच्या रूपानं पुढे आला। 1999 साली शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली। त्यावेळी काँग्रेससह अनेक पक्षातील 30-40 नेते पवारांसोबत नव्या पक्षात आले। अनिल देशमुख यांनीही पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला। त्यानंतर लगेच झालेल्या 1999 सालच्या विधानसभा निवडणुकीत अनिल देशमुख पुन्हा काटोलमधून आमदार झाले। पुढे 2004 साली पुन्हा राष्ट्रवादीकडून जिंकत काटोलमध्ये हॅट्रिकची नोंद केली। 2014 ते 2019 हा काळ वगळल्यास अनिल देशमुख यांच्याकडे कायम मंत्रिपद राहिलं। राष्ट्रवादीत आल्यानंतर त्यांच्याकडे महत्त्वाच्या खात्यांचीही जबाबदारी देण्यात आली। स्थानिक मतदारसंघाचा विचार करता अनिल देशमुख हेच प्रभावी ठरले आहेत।
येणाऱ्या निवडणुकीत कोण बाजी मारेल कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.